गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट असे डेली यूजचे इंग्लिश सेंटेन्स बघणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. द फर्स्ट सेंटेन्स इज राम झाडाच्या मागे लपला होता. राम वॉज हिडन बिहाइंड द ट्री. राम वॉज हिडन बिहाइंड द ट्री. बिहाइंड द ट्री, झाडाच्या पाठीमागे. हे माझी मुलं आहेत. These are my child. These are my child. काहीच आपण अशीच सेंटेन्स डेली यूज मध्ये बोलतो, त्यामुळे मी तशीच सेंटेन्स घेतलेली आहेत. त्याची एक एक गोष्ट खरी आहे, म्हणजे त्याचा एक एक गोष्ट खरी आहे किंवा त्याचा एकनेक शब्द खरा आहे, अशा दोन्ही प्रकारी सेंटेन्स असू शकतं. His each and every word is true. His each and every word is true. म्हणजे एक एक गोष्ट खरी आहे किंवा एक एक शब्द खरा आहे. काळजीपूर्वक तुला लागेल किंवा सावधानीपूर्वक तुला लागेल, म्हणजे तुम्ही म्हणताय की सावध हो तुला लागेल किंवा काळजीपूर्वक चल तुला लागेल, असं काही सेंटेन्स असू शकतं. बी केअरफुल, यू विल गेट हर्ट. बी केअरफुल, यू विल गेट हर्ट. आम्ही टॅक्सी करू. We will hire a taxi. We will hire a taxi. हायर करणे, एखादी गोष्ट भाड्याने घेणे, आणि एखादी गोष्ट भाड्याने घेणे किंवा करणे या अर्थाने हायरचा यूज करायचा आहे. काही अशाच प्रकारचे आपण सेंटेन्स बोलत असतो जेव्हाही डेली यूज मध्ये कधीही कोणाशी बोलताना त्याच रिलेटेड मी सेंटेन्स घेतलेले आहे, तेव्हा ही सेंटेन्स नक्की तुम्ही तोंडपाठ करा, जेणेकरून कधीही यूज करण्याची जर तुम्हाला गरज वाटली की पटकन हे सेंटेन्स बोलायचे आहेत. त्यामुळे तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस सुद्धा होईल, इंग्लिशची इम्प्रूव्हमेंट सुद्धा होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलू लागाल. तो केव्हापासून ऑफिसमध्ये आहे, सिंपल सेंटेन्स आहे. तुम्ही म्हणता की तो केव्हापासून ऑफिसमध्ये आहे. सिन्स व्हेन ही इज इन द ऑफिस. सिन्स व्हेन ही इज इन द ऑफिस. तू केव्हापर्यंत ऑफिसमध्ये होता. पहिलं सेंटेन्स आहे की तू केव्हापासून ऑफिसमध्ये आहेस. आता दुसरं सेंटेन्स आहे की तू केव्हापर्यंत ऑफिसमध्ये होता. अंटिल व्हेन वर यू इन द ऑफिस. अंटिल व्हेन वर यू इन द ऑफिस. त्याचा भाऊ किती मोठा आहे. हाऊ मच ओल्डर इज हिज ब्रदर. हाऊ मच ओल्डर इज हिज ब्रदर. आता मी इथे भाऊ घेतला आहे, तुम्ही बहीण घेऊ शकता किंवा दुसरं किंवा त्याची आई किती मोठी आहे, असं सेंटेन्स तुम्ही आलटून पालटून बोलू शकता. तू माझा सगळ्यात छोटा भाऊ आहेस. आपण म्हणतोय की तू माझा सगळ्यात छोटा भाऊ आहेस. यू आर माय यंगेस्ट ब्रदर. यू आर माय यंगेस्ट ब्रदर. यंगेस्ट म्हणजे काय, सगळ्यात छोटा. मी त्याला चापट खाते वेळी बघितलं. I saw him being slapped. I saw him being slapped. Being slapped म्हणजे चापट खातेवेळी, असं त्याचा मीनिंग होतो. सॉरी म्हणून काही होणार नाही. Saying sorry won't help. Saying sorry won't help. तसंच फोन करण्यानं काही होणार नाही. Calling won't help. Calling won't help. आता तुम्ही अशा प्रकारची सेंटेन्स बोलू शकणार आहात. ही खुर्ची खाली आहे का. तुम्ही विचारताय, कुठेतरी गेलायत तुम्ही आणि तिथं तुम्हाला खुर्ची पाहिजे. तुम्ही विचारतायत, एक खुर्ची तुम्हाला खाली दिसते, तुम्ही त्यावेळेस विचारता की ही खुर्ची खाली आहे का. सिंपल इंग्लिश मध्ये म्हणा, इज दिस चेअर फ्री. इज दिस चेअर फ्री. आता इथे फ्रीच्या जागी तुम्ही एम्प्टी, वॅकंट हे सुद्धा यूज करू शकता. तुला रस्ता माहित आहे का. डू यू नो द वे. डू यू नो द वे. डोकं खाजू नकोस. डोंट स्क्रॅच युअर हेड. डोंट स्क्रॅच युअर हेड. स्क्रॅच करणे म्हणजे नखानं खाजवणे, त्याला म्हणायचं आहे. तो खूप दूर गेला आहे. ही हॅज गॉन व्हेरी फार. ही हॅज गॉन व्हेरी फार. पानं तोडू नकोस. डोंट प्लग द लीव्स. डोंट प्लग द लीव्स.
आता इथेच तुम्ही फुलं तोडू नकोस. डोंट प्लग द फ्लावर्स. डोंट प्लग द फ्लावर्स. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तुम्ही स्वतःही काही एका सेंटेन्स वरनं दुसरेही काही सेंटेन्स बनवायचे आहेत तुम्हाला, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि ती सेंटेन्स डेली यूज मध्ये बोलायची आहेत. चल झोका खेळूया. लेट्स स्विंग. लेट्स स्विंग. खूप इझी आहे आणि नेहमी बोललं जाणारं सेंटेन्स आहे. मी पळता पळता थकले. आय गॉट टायर्ड ऑफ रनिंग. आय गॉट टायर्ड ऑफ रनिंग. ते भांडता भांडता थकले. दे गॉट टायर्ड ऑफ क्वारलिंग. दे गॉट टायर्ड ऑफ क्वारलिंग किंवा दे गॉट टायर्ड ऑफ फायटिंग. अशा प्रकारे ती चलता चलता थकली. सी गॉट टायर्ड ऑफ वॉकिंग. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. इथेच तर होते. बऱ्याचदा आपल्याला कोणीतरी आवाज देतो आणि कुठे होते म्हणून विचारतो, तेव्हा आपण काय म्हणतो, अरे मी इथेच तर होते. तसं सेंटेन्स आहे, आय वॉज राईट हिअर. आय वॉज राईट हिअर. मुलगी कशी वाटली? हाऊ डिड यू फाइंड द गर्ल. हाऊ डिड यू फाइंड द गर्ल. माझी बस सुटली. म्हणजे तुमची बस काय झाली? मिस झाली. आय मिस्ड माय बस. आय मिस्ड माय बस. त्याच्या जवळ जाऊ नकोस. डोंट गो नियर हिम. डोंट गो नियर हिम. मी काय बोलते ते तू ऐकलं नाहीस का? हे खास करून आपल्याला मुलांना बोलायला लागतं की मी काय बोलते ते तू ऐकलं नाहीस का? इंग्लिशमध्ये म्हणा, डोंट यू हिअर व्हॉट आय सेड. डोंट यू हिअर व्हॉट आय सेड. म्हणजे मी काय बोलते ते तू ऐकलं नाहीस का? त्याने मला जोरात चापट मारली. ही स्लॅप्ड मी हार्ड. ही स्लॅप्ड मी हार्ड. तू आज आंघोळ केली नाही का? तुम्ही विचारताय की तू आज आंघोळ केली नाही का? हॅवंट यू टेकन अ बाथ टुडे. हॅवंट यू टेकन अ बाथ टुडे. उद्या मम्मी पार्टी देत आहे. टुमोरो मम्मी इज थ्रोईंग अ पार्टी. टुमोरो मम्मी इज थ्रोईंग अ पार्टी. आता इथे मी मम्मी घेतला आहे. तुम्ही तुमच्या एखाद्या फ्रेंडचं नाव घेऊ शकता. थ्रो करणे म्हणजे फेकणे पण याचा एक मिनिंग होतो, पण इथे थ्रो करणे म्हणजे पार्टी देणे या अर्थाने आपण इथे यूज केलेला आहे. ती सध्या झोपत आहे. शी इज स्लीपिंग राईट नाव. शी इज स्लीपिंग राईट नाव. तुम्ही विचारताय की जर मी तुला खरं सांगितलं तर तू माझ्यावर रागावणार नाहीस. इंग्लिशमध्ये बोला, इफ आय टेल यू द ट्रूथ यू वोंट बी अँग्री ॲट मी. इफ आय टेल द ट्रूथ यू वोंट बी अँग्री ॲट मी. म्हणजे मी जर तुला खरं सांगितलं तू मला रागवायचं नाही, असं सेंटेन्स. खरं तर मी पार्कमध्ये गेलो होतो. ॲक्च्युली आय वेंट टू द पार्क. ॲक्च्युली आय वेंट टू द पार्क. त्याला काहीतरी सांगायचं आहे. देअर इज समथिंग दॅट ही वॉन्ट टू से. देअर इज समथिंग दॅट ही वॉन्ट टू से. गाईज, मी नेहमी बोललेली सगळी सेंटेन्स जवळपास कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जर मागचे सुद्धा व्हिडिओ चेक केले त्यात सुद्धा लक्षात येईल की आपण नेहमी डेलीचे सेंटेन्स मी घेत आहे, जेणेकरून हे व्हिडिओज बघून तुम्ही इंग्लिश स्पीकिंग लवकरात लवकर शिकली पाहिजे. या अर्थाने गरजेपेक्षा जास्त विचार करू नकोस. डोंट थिंक मोर दॅन इनफ. डोंट थिंक मोर दॅन इनफ. मोर दॅन इनफ म्हणजे गरजेपेक्षा. आता इथे मी विचार करू नकोस घेतलंय. तुम्ही खाऊ नकोस, पिऊ नकोस, झोपू नकोस असे अनेक वर्ब्स घेऊन तुम्ही बनवू शकता. मी प्रयत्न करूनही तिला विसरू शकत नाही. आय कांट फॉरगेट हर इवन इफ आय ट्राय. आय कांट फॉरगेट हर इवन इफ आय ट्राय. म्हणजे मी प्रयत्न करूनही तिला विसरू शकत नाही. किंवा आता मी इथं तिला घेतलाय, तुम्ही त्याला घेऊ शकता किंवा एखाद्याचं नाव पण इथे घेऊ शकता. अजून पण वेळ आहे, अभ्यास कर. देअर इज स्टील टाइम टू स्टडी. देअर इज स्टील टाइम टू स्टडी. बरेचदा हे सेंटेन्स तुम्ही असंही बोलू शकता की अजून पण वेळ आहे, झोपी जा. देअर इज स्टील टाइम
टू स्लीप, किंवा अजून पण वेळ आहे, सुधर. देर इज स्टील टाइम, बिहेव युअर सेल्फ. अशा प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स बनवू शकता. मी तुला खूप खराब मानते. आता मी इथं तुला घेतला आहे, तुलाच्या जागी तुम्ही तिला, त्याला असं घेऊ शकता. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय कन्सिडर यू व्हेरी बॅड. आय कन्सिडर यू व्हेरी बॅड. मी त्याच्याशी खूप मोकळेपणाने बोलते. आय टॉक टू हिम व्हेरी ओपनली. आय टॉक टू हिम व्हेरी ओपनली. आता मी इथे ओपनली घेतला आहे, तुम्ही इथे फ्रीली असे घेऊ शकता. मी माझी बॅग खाली ठेवली. आय पुट माय बॅग डाऊन. आय पुट माय बॅग डाऊन. खरंच मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. रिअली आय फील समथिंग इज मिसिंग. रिअली आय फील समथिंग इज मिसिंग. मी काही महत्वाच्या कामासाठी जात आहे. हे सेंटेन्स बऱ्याचदा बोलत असतात आपल्या घरामध्ये. तुम्ही स्वतः सुद्धा बोलत असाल की मी काही महत्वाच्या कामासाठी जात आहे. तुम्ही घरच्याला बोलत असाल किंवा मुलांशी बोलत असाल. आजपासून इंग्लिशमध्ये बोला. आय एम गोइंग फॉर सम इम्पॉर्टंट वर्क. आय एम गोइंग फॉर सम इम्पॉर्टंट वर्क. बघा किती इझी सेंटेन्स आहे आणि मोठं सुद्धा आहे. बोलताना तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. तू याबद्दल विचार केला आहे का? हॅव यू थॉट अबाउट धिस? हॅव यू थॉट अबाउट धिस? आय होप गाईज ही सगळी सेंटेन्स तुम्हाला युजफुल आहेत आणि तुम्ही पाठ सुद्धा करणार आहात. गाईज असेच व्हिडिओ जर तुम्हाला थोडे युजफुल असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.